Guess the Mahabharat character. This is my character. ओके. तू विचार क्वेश्चन आधी. तर तू विचार ना क्वेश्चन आधी. मी कारण का नेहमी माझे क्वेश्चन कॉपी करतो. पांडवांमध्ये येतो कॅरेक्टर. म्हणू शकतो पांडवांमध्ये. बर. विचार. तुझा पांडवांमध्ये का कौरवांमध्ये? हा, पांडवांमध्ये आहे माझं पण. तो पांडवाचा भाऊ आहे. पांडवाचा भाऊ आहे. नाही, पांडवांमध्येच आहे, 5 पांडवांमध्ये. नाही. हम्म. तुझं माझं काय? पांडवांना. हा, तू कसं करतो? हा, मेन जे 5 भाऊ आहे त्यांच्यातलं आहे का पांडवांना? 5 भावांमधलं नाही, 5 भावांमधलं नाही. तुझा टर्न. आता तुझं ह्यांच्या साईडने जे म्हटल्यावर आता ह्याला ये, तर तुझं आहे घटोत्कच. नाही. तुझं पण भावांमधलं नाही. मेल आहे का फिमेल आहे? एकच क्वेश्चन वन टाइम. हा, तर मग मेल आहे का फिमेल आहे? कोणाचा नाही. मेल आहे का? मेल. हा, मेल आहे. म्हणजे एकच फिमेल नाही आहे. हा, एकच झाला ना क्वेश्चन. तुझं मेल आहे का फिमेल आहे? मेल. तुझं पण मेल आहे ना? तुझं असं पांडवांचे वडील आहे का? नाही. अभिमन्यू. तुला माहितच 4 कॅरेक्टर आहे, अजून 4 नाव म्हणजे कॅरेक्टर सगळे माहिती आहे, महाभारत सगळं माहिती आहे तिला. तुझं श्रीकृष्ण? नाही. मागच्या वेळेस श्रीकृष्ण गेस केलं होतं. चल पुढचं बोल. सायड आहे का सारखं तेच रोज सुट्टी खाली बोल ना. बोल तर क जरा. हा रे, श्रीकृष्ण तुझे. नाही. तुझा पांडवांच्या मुलांमध्ये येतं का कोणी? नाही. पांडवांची मुलं नाहीये कोणीच? अभिमन्यू तर झाला नाही का? तुझ्या पांडवांच्या मुलांमध्ये येतं की नाही? नाही येत. हा, ठीक आहे. पांडवाच्या साईडनी मेल आहे. हे झाले द्रौपदीचा भाऊ. नाही. तुझं महाभारताच्या युद्धामध्ये होते का? त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं का? युद्ध लढायला होते का? हा, केलं होतं. तुझं आता पांडवांच्या साईडनी आहे. पांडवांच्या साईडनी आहे. तो युद्ध लढायला होता का? नाही. विदुर. नाही. हा, कोण राहिलं? तुझे थांब कॅरेक्टर्स कोण? 5 पांडव नाही. थांबला जरा. मला माझा क्वेश्चन माझ्या टर्न नाही. पांडव पण नाहीये, त्यांच्या मुलांमध्ये पण नाहीये. बलराम? नाही. आता राहिलं कोणतं? हे कोणतं कॅरेक्टर राहिले मेलवान? किती कॅरेक्टर? हा, द्रौपदीचा पप्पा. नाही. अजून कोणतं कॅरेक्टर? बाकी सगळे कौरवांकडून होते. तुझे द्रौपदीचे पप्पा आहे? नाही. पटकन क्वेश्चन विचार. पांडवांची मुलं आहे का? नाही. नाही. तुझे पांडवांची मुलं पण नाही, पांडव पण नाहीये, महाभारत युद्ध करायला पण होते. असे वयस्कर होते का? ते एजेड होते का? आता मला एक्झॅक्ट एज नाही माहित ना कोण. मग तुला कळतं ना कोण मोठा आहे कोण? पण मला आता- पप्पांच्या वया एवढे होते का ते युद्ध लढताना? आता पप्पांचं वय एवढं कोण होतं काय तर ठीक आहे. नसेल. पण कसं देणार मग? नसेल. मे बी नसेल. मे बी नसेल. आहे की नाही नाही? नाही 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 नाही. मे बी नाही. काहीच म्हणणार ना. आपल्याला ते एज माहित नाही ना कोणाचं किती एज. तू विचार. तुझा टर्न आहे. पटपट विचार. 10 मिनिटाचा व्हिडिओ बनव. 10 मिनिटाचा नाही व्हिडिओ, पण तू चुकीचं मी करते. नाही चुकीचं करत आहे. काहीतरी तुला ऑलरेडी हिंट देऊन दिली, तुला कळलंच नाही. आणून दिली आहे तुम्हाला. चल तू बोल. तू विचार क्वेश्चन. पांडवांकडूनच होतं तुझं. 5 पांडव नाहीये, पांडवांची मुलं नाहीये, द्रौपदीचा भाऊ नाहीये, द्रौपदीचे पप्पा नाहीये. आता सेकंड डे जेव्हा माणसाच्या रूपात आलं होतं ते नाहीये तुझं. अजून विदुर नाहीये, श्रीकृष्ण नाहीये, बलराम नाहीये. बलराम. तुझं पण कोणीच नाही ना. तुझं पण कोणीच नाही. तुझं कोण आहे? मला एक मिनिट थांब. नाही. तुझं कटोच करायचं का? विचारचं क्वेश्चन. कौन बच गया भाई पांडवों की तरफ से? कर्णाचा पोरगा. नाही. तो पांडवांमध्ये गेला होता नाही. नंतर. आता माझा टर्न आहे. हा. तुझा एकलव्य आहे का? नाही. अरे एकलव्य हा महाभारतात होता. बरोबर आहे. युद्धामध्ये नव्हता. अच्छा, तुझा एकलव्य आहे. तो युद्धात होत कोण असणार? नाही तू
काय किती ज्ञान कमी आहे ना. श्री महाभारतात कोण होता असं तुझं पण आपण दोघांनी का नाही मग तू माझ्यासारखं चूज नाही करू शकत. तुझा टर्न आहे का माझा टर्न? माझा टर्न आहे ना. माझा टर्न आहे. हा ते युद्धात होते तर त्यांना कोणी मारलं होतं? तुझ्या कॅरेक्टरला कोणी मारलं होतं? अश्वत्थामा मे श्रद्धामाने मारलं होतं? बी येस. मे बी नाही बरं का करेक्ट. अश्वत्थामा नाही का तो मेलाच नव्हता काय नाही. मग ते नको सांग मला करेक्ट आन्सर सांग माझ्या क्वेश्चनचं. सर्च कर गुगल मध्ये अश्वत्थामाने मारलेलं. अश्वत्थामाने कोणाला मारलं? गुगल करू. पण काय करायचं मग? विचार करा. तुझ्या कॅरेक्टरला कोणी मारलेलं? नाही जिवंत होता आणि मेले. नाही म्हणजे असं महाभारतात कोण जिवंत कोणी राहिले? प्रॉपर मारलं नाही त्यांना. मग तो मेला. मेले आणि पांडवाच्या साईडने आणि ते मेले. पांडवांचे वडील. बरोबर. काय नाव सांग? असं नाही पांडवांचे वडील नाव. बरं नाही नाव काय नाव होतं त्यांचं रे? पांडू. 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 तुझं काय मला गेस करू दे. अश्वत्थामाने कोणाला मारलं होतं? तर मला आठवते मी पाहिलेलं आहे आताच. अश्वत्थामा कोणाला मारायला गेला होता युद्ध संपल्यावर? भीम. अर्जुनाला. सॉरी अर्जुन. मग तू काय बोलला पांडवांमधलं नाहीये? मग कोणाला मारायला गेला होता? कोणाला? अर्जुनाला? नाही यांना त्यांच्या मुलांना. 5 पांडवांना मारायला गेला होता तो. मग त्यांनी मारलं कोणाला? कोणाला मारलं 5 पांडवांच्या जागी? त्यांच्या मुलांना. मग त्यांना 5 मुलांना वाचवायला कोण गेलं होतं? हे कोण? द्रौपदी. द्रौपदीचा भाऊ गेला होता जो सेनापती होता. पांडवांचा सेनापती कोण होता? पण तुम्हाला काय बोलला? तू काय बोलला? मी तुला क्वेश्चन काय विचारला की त्याला कोणी कोणत्या कॅरेक्टरने मारले? अश्वत्थामाने मारले का? मग कोणी मारले त्याला? अश्वत्थामा जेव्हा अश्वत्थामा त्यांना मारायला गेला 5 तेव्हा त्याचं युद्ध याच्यासोबत झालं. मग आधी त्यांनी नाव ह्याला सांग. द्रौपदीचं भाऊ काय नाव सांगा. काय नाव? दुमण्यात गाईस तुम्हाला जर माहिती आहे द्रौपदीच्या भावाचं नाव तर प्लीज सांगा कॉमेंट. दुमण्यात म्हणजे हा पण हारलाय. हा पण हारलाय. याला माझ्या कॅरेक्टरचं पण नाव माहिती नाही, याच्या कॅरेक्टरचं पण नाव माहिती नाही. बेसिकली हा गेम जिंकली मी. हा हारलाय. चल पुढे गेलं रे माझं ते काढलंय ना गप्पा. दुमण्यात दुमण्याचं कोणतं कॅरेक्टरचं नाव देऊ नाही. आहे दृष्ट्या दुम्न. मग वाचून काय? दृष्ट्या दुम्न. हा गेम हारला. याला माझ्या कॅरेक्टरचं पण नाव माहिती नाही आणि याच्या कॅरेक्टर माहिती आहे ना? पांडव माहिती.